मी राजू पठाडे गारखेडा केंद्रात येतोय. श्री स्वामी समर्थ. स्वामीबद्दलचं सांगायचं असेल तर किती सांगितलं तरी खूप कमी आहे त्याबद्दलचं. आणि मला अनुभूती तर खूप वेळेस आलेली आहे. मी जेव्हापासून येतो त्याच्या आधीची माझी जर परिस्थिती बघितली तर म्हणजे सांगायसारखी नाही अशी की मला 2 वेळेचं अन्न देखील मिळायचं नाही. काही परिस्थिती अशी बिकट झाली ती माझी. मी एका संस्थेवर कामाला होतो जालन्याला, परंतु माझ्या मिसेसकडून ते मला म्हणजे ती सेवा मिळाली. मी जिला नाव ठेवत होतो खूप वेळेस. आणि त्या गोष्टीपासून मला काही गोष्टींचा अनुभव आला की बाबा आपण ही सेवा करते. मी कधी देवधर्म करत नव्हतो, कारण माझी परिस्थिती अशी होती की देव कसं करायचं आणि काय करायचं म्हणून. परंतु मिसेसमुळं मला काही गोष्टी कळाल्या की स्वामी समर्थ केंद्र असतं हे सुद्धा माझ्या मनात कधी कधी वाटलं नाही, केंद्र कशाला म्हणतात. परंतु नंतर जेव्हा त्या सेवेत मी आलो तेव्हा स्वामींचा चमत्कार म्हणावं किंवा काही गोष्टी अनुभूती आल्या मला की ते आपण शब्दात नाही म्हणू शकतो. परंतु तरी मी परिस्थितीनुसार म्हणतो की मी जेव्हापासून स्वामींची सेवा करतो त्याच्यात मला कशाचीच कमी पडली नाही. मला माझं परिवार सुखी समाधानी आहे, पैशा पाण्याची भरभराटी आहे, मी चांगले व्यवस्थित कामाला आहे. माझं घर मी म्हणजे एक 5-6 वर्षापासून स्वामींना विनंती करत होतो की स्वामी माझं स्वतःचं घर व्हावं. आणि पैशाचं बी इतकं काही हे नव्हतं, म्हणजे मी खाऊन पिऊन टॉपटिपीत होतो. परंतु स्वामींच्या कृपेमुळं माझं घर 3 मजली घर झालं असं की म्हणजे लोकांना सुद्धा आश्चर्य वाटतं की असं होऊ शकतं का. परंतु हे स्वामींचाच आशीर्वाद म्हणतो मी. आणि ह्या गोष्टी सत्यात आहे. खूप लोक म्हणतात तसं काही नसतं, काही गोष्टी अशा असतात. परंतु अध्यात्म आहे, याला चालवणारा कोणतरी आहे. परंतु तो आहे श्री स्वामी समर्थ परब्रह्म जे म्हणतो आपण. तर स्वामीबद्दलचं खूप काही सांगू शकतो, ते वेळ मिळणार नाही आपल्याला. परंतु इतकंच म्हणणं आहे की जरी तुम्ही दुःखी असाल किंवा काही गोष्टीचं असेल तर स्वामींची सेवा तुम्ही एक वेळेस करून तर पहा, त्यांना मानून पहा किंवा त्यांचे पाय धरून पहा, तुम्हाला अनुभूती नक्कीच येईल. ह्या गोष्टीबद्दल मी देखील त्या गोष्टीचं साक्षीदार आहे. बस श्री स्वामी समर्थ.